किंवा सरप्राईज नाही मिळालं पाहिजे आणि प्रॉपर प्लॅनिंग करून जरी पाणी जास्त झालं तर आपण लोकांना कसं बाहेर काढू शकतो त्यासाठी नियोजन पण करता येईल। मॅडम कशा प्रकारे तयारी आहे आणि कसे सज्ज आहे आपली यंत्रणा? नमस्कार। आज सर्व पदाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आपण पूरच्या तयारीकरिता आज मीटिंग घेण्यात आलेले आहेत। ह्यामध्ये प्रशासनामध्ये आपण SOP तयार केलेले, त्याचे अनावरण केलेले आहे। आपलं सेंटर कुठे आहेत त्यामध्ये आपण काय काय नियोजन केलेले आहे। जेवढे स्वयंसेवा संस्था आहेत त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली। काही नगरसेवकांच्या सूचना होता नालेसफाईकरिता आणि बाकी त्यांच्या वॉर्डामध्ये जे अडचण आहे ते पण त्यांनी सूचना केली, ते पण आपण करून घेणार आहोत। तर पाऊस आले की प्रशासनाचं अधिकाऱ्यांचं काय जबाबदारी आहे त्या अनुषंगाने कुठे कुठे आपण माणसाची नेमणूक केलेली आहे, कसं पद्धतीने ते कामं करणार आहेत, सर्वांच्या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। तर सर्व पूरपट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माझा नम्र अनुरोध आहे की जे पातळीचे इशारा असते ज्यामध्ये आपल्या घरापर्यंत पावसाचं पाणी येणार आहे त्याच्या पूर्वी कृपया आम्ही जिथे रिक्वेस्ट करणार तिथे शिफ्ट होऊन जायचे गरज आहे। अदरवाईज नंतर आम्हाला तिथून आपल्याला काढायला खूप अडचण जाते। तर सर्वांना अनुरोध आहे की जरी इन केस आपल्याकडे पूरची परिस्थिती आली तर आपण प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला आपत्ती मित्र जे ॲप आहे त्यामध्ये सर्व काही माहिती तासाने तासा आपण त्यामध्ये अपडेट करत आहोत। त्या अनुषंगाने सांगलीकरांनी काही भीतीचे वातावरण न करता त्यामध्ये त्याला फॉलो करावी आणि काही काळजी न करून प्रशासन आपलं नक्की सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी सज्ज आहे। आपण मदत करूया आणि त्या अनुषंगाने आपली तयारी झालेली आहे। नालेसफाई कुठंपर्यंत आलेली आहे प्रशासनाची आणि आता काय? मेजरली आपण नालेसफाईमध्ये सुरुवात ज्या भागामध्ये सर्वाधिक जास्त पूर असते, पाण्याचे प्रभाव असते तिथून सुरुवात केली होती। आपली नालेसफाई काही तांत्रिक अडचणीमुळे थोडी विळंब झाली होती। निम्मे नालेसफाई सध्या झालेली आहे। सांगली प्रभाग 1मध्ये आपण जवळपास 70%, कुपवाडमध्ये 70% असं केलेले आहे। मिरजमध्ये थोडी गती कमी आहेत आणि प्रभाग नंबर 2मध्ये पण गती कमी आहे। आपण जे कुपवाडमध्ये मोठी गाडी आहेत ज्याचं कामं तिथे संपवलेले आहे त्याला परत शिफ्ट केलेले आहेत। हे 2 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त सर्व यंत्रणा वापरून 100% करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मेजरली जे मोठे नाले आहे 17 नाले त्याला सर्वप्रथम क्लीन करण्याचा आमचा आता प्रयत्न आहे आणि ते आम्ही 100% कंप्लीट करतो। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये GP हॉलमध्ये आयुक्त मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी पदाधिकारी, नगरसेवक, सर्व NGOज आणि महापालिकेचे अधिकारी सर्वांनी मिळून महापूर जो आपला सांगलीमध्ये आपत्ती मोठ्या प्रमाणात येते त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि त्या महापुराच्या संदर्भात काय काय महापूर जर सांगलीत आलाच तर आपल्याला काय काय उपाययोजना कराव्या लागतील त्या सगळ्यांसाठी आम्ही सज्ज आहोत। महापौर सर्वप्रथम आमची इच्छा आहे की गणरायाच्या चरणी सांगली मिरज कुपवाड शहराला महापूरच यायला नको आणि जर आपत्ती म्हणून तो आलाच तर आम्ही सर्व गोष्टी सहित आम्ही सज्ज आहोत। काही गोष्टी महापूर येण्याच्या अगोदर कराव्या लागतात, काही गोष्टी महापूर गेल्यावर कराव्या लागतात स्वच्छतेच्या, आरोग्याच्या दृष्टीने। त्या सर्वाचा आराखडा, त्या सर्वाचं एक पुस्तिका आम्ही तयार केलेली महानगरपालिकेत, त्याचं अनावरण आणि ॲप जे आपलं आपत्ती ॲप आहे ते सुद्धा आम्ही लॉन्च केलेलंच ऑलरेडी आहे। तर महापूर आलाच तर आम्ही सर्वजण महापुराला 2 हात करण्यासाठी सर्वजण सज्ज आहोत। नागरिकांनी काळजी करू नये, प्रशासनाला सहकार्य करावं। ज्या भागात महापुराच्या संदर्भात नोटिसा गेलेल्या आहेत त्या लोकांनी अलर्ट राहण्याची गरज आहे। जर पाऊस जास्त प्रमाणात अचानक पडला आणि पाणी जर कोयना धरणातून सोडलं आणि पाणी जर शहरात शिरलं तर ज्या भागात पहिल्यांदा शिरतंय त्या भागातील लोकांची राहण्याची वेळ, खाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, फक्त प्रशासनाला सूचनांना सहकार्य करावं एवढीच आमची विनंती।